श्रीरामाच्या गजराने दुमदुमली वडकी नगरी। वडकी येथे रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा। रामनवमीच्या पावन पर्वा निमित्त तालुक्यातील वडकी येथे गुरुवारी जय श्रीरामाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले। वडकी येथील श्रीराम सेना मित्र परिवारातर्फे रामनवमी निमित्त 2 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये दिनांक 25 मार्च रोजी जिल्हा परिषद शाळा वडकी येथे भव्य आरोग्य शिबिर व नेत्ररोग शिबिर घेण्यात आले। या शिबिरामध्ये सर्व रुग्णांची मोफत तपासणी व अल्पशा दरांमध्ये वृद्धांना चष्मे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता संजय काकडे, कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सभापती प्रवीण कोकाटे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रद्युमन जवळेकर, शिवसेना तालुका प्रमुख मनोज भोयर, सरपंच सौ कलावती कोरडे, राजेंद्र काकडे, प्रदीप कडू, विजय हेरेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। या शिबिराची वैशिष्ट्य बालरोग तज्ञ, स्त्रीरोग, अस्थिरोग, दंतचिकित्सा, त्वचारोग, नाक कान घसा हे होते। या शिबिराचा वडकीसह परिसरातील अनेक रुग्णांनी लाभ घेतला। तर दिनांक 26 मार्च रोजी रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। गावातील श्रीकृष्ण मंदिर येथून सायंकाळी 6 वाजता या शोभायात्रेला सुरुवात झाली। या शोभायात्रेत प्रभू श्रीरामाची वेशभूषा, भव्य पौराणिक पात्रांच्या वेशभूषा तसेच हनुमानासह आकर्षक झाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। बँड पथकाच्या गजरात शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत सायंकाळी श्रीकृष्ण मंदिर येथे विसर्जित झाली। शोभायात्रेदरम्यान भगव्या पथकासह संपूर्ण वडकीकर भगवेमय झाले होते। गावातील प्रमुख मार्गांनी या शोभायात्रेचे नागरिकांनी स्वागत केले। या शोभायात्रेला वडकीसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। शोभायात्रेदरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। भक्ती, उत्साह आणि परंपरेचा संगम असलेल्या या शोभायात्रेने वडकीकरांच्या मनात राम भक्तांची ज्योत अधिक प्रज्वलित केली असून गावात एकात्मता आणि धार्मिक उत्साहाचे सुंदर चित्र निर्माण केले। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।